श्री विश्वसंत शिरोमणी शिव नरहरी महाराज सोनार यांचं नाशिकमध्ये पहिलं मंदिर सातपूर येथे उभारण्यात आलं। यावेळी सर्व समाज बांधवांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दिसून आले। माजी नगरसेवक दिनकर पाटील यांचं मोलाचं सहकार्य यावेळी दिसून आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र शहाणे, धनंजय विस्पुते, कौशल वाखारकर, सारिका अहिरराव, दिलीप दंडगवाळ, गोपाळ इखनकर, बाळासाहेब सोनगिरकर, विनोद इखनकर, लक्ष्मण विभांडिक, निलेश सोनार, किरण मैन, अतुल दुसाने, प्रमोद बागुल, अमोल दिनकर पाटील, गोविंद दंडगवाळ, रवींद्र धिवरे आणि सर्व सकल सोनार समाज उपस्थित होते। आज आपल्या या नाशिकच्या सातपूर विभागामध्ये शिवाजीनगर परिसरात संत नरहरी महाराजचं मंदिर उभं राहत आहे याचा मनस्वी आनंद होतोय। आणि आजचा दिवस असा आम्ही भाग्यवान आहेत की या मंदिराला आम्हाला येण्याचा योग आला आणि दर्शन घेण्याचा योग आला। आणि या मंदिर बांधण्यासाठी ज्यांचं योगदान लागलं त्याच्यामध्ये दिनकर अण्णा असतील आणि या मंडळाचे सगळे पदाधिकारी असतील, विश्वस्त असतील आणि सगळ्यात मोठं लीड आमचे महिंद साहेब असतील, बाळासाहेब सोनगिरकर असतील, या मंडळाचे अध्यक्ष असतील, शहाणे साहेब असतील, आमच्या नागरेताई असतील आणि शहाणे साहेब असतील, या सगळ्यांचं योगदान या मंदिराला लावलं। आणि या सुवर्णकार समाजामध्ये निश्चितच वाखारकरजींनी जे सांगितलं की मंदिर मला पहिलंच मंदिर आहे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या धुळ्यामध्ये संत नरहरी महाराजांचा पहिला पुतळा भारतामध्ये उभारला गेला, तो महानगरपालिकेमध्ये उभारला गेलेला आहे। आणि म्हणून ही जागरूकता खूप चांगली झालेली आहे आणि मला खात्री आहे नवयुवक जे आहेत ते निश्चितच या माध्यमातून संत नरहरी महाराजांचं मंदिर उभे करतीलच। आणि मला एक सांगावं वाटतं, नव्या मुंबईच्या सुवर्णकार मंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून आम्ही सुद्धा सिडकोने आम्हाला जो 5 करोडचा प्लॉट आता दिलेला आहे आणि आता जवळजवळ आमदार निधी म्हणून 70 लाख रुपये आम्हाला मिळालेले आहेत। त्याच्यामुळे आमचं संत नरहरी महाराज भवन आम्ही बांधतोय। गरीब मुलांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये एक वसतिगृह सुद्धा आम्ही उभार करतोय आणि जिथं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, जिथं अटल ब्रिज झालेला आहे त्याच्या जवळ ती जागा आहे आणि तिथंच माझे आदर्श शैक्षणिक समूह सुद्धा आहे। आणि या माध्यमातून या आदर्श शैक्षणिक समूहाकडून आणि नवी मुंबई सुवर्णकार मंडळ आमच्या धुळ्याच्या सुवर्णकार मंडळाकडे मी निश्चितच या मंडळाला मी शुभेच्छा देईल आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय नरहरी। आज नाशिकच्या सातपूर विभागामध्ये संत शिरोमणी नरहरी महाराजांची प्राणप्रतिष्ठा उत्सव सोहळा आज उत्साहाने साजरा झाला। मोठ्या संख्येने सुवर्णकार समाज, सर्व पोट शाखा एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला। आज अतिशय सुवर्ण क्षण आज आम्हाला पाहायला मिळाले, त्याचं आम्ही स्वागत करतो। आणि सुवर्णकार समाज हा आता पाठीमागे नाही, सर्व समाज एकत्र येऊन समस्त सुवर्णकार समाजासाठी मोठे मोठे अनाथ आश्रम, कार्यशाळा आणि समाज कार्यात अग्रेसर राहणार आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचे मोठे मान सन्मान महिंद दादा यांचे आभार मानते की समस्त सुवर्णकार समाज एकत्र बोलावून त्यांनी इतका छान कार्यक्रम घेतला, त्याबद्दल आभारी। श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 738वी पुण्यतिथी आता नुकतीच साजरी झाली आणि ही पुण्यतिथी फेब्रुवारी महिन्यात साजरी झाल्यानंतर त्याच्यानंतर एकच महिन्यात आपल्या नाशिकच्या सातपूर विभागामध्ये श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांचं मंदिर होतं आहे। हे सुवर्णकारांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि संपूर्ण सुवर्णकार यामध्ये कुठल्याही पोट शाखेचा उल्लेख नाही, संपूर्ण सुवर्णकार एकत्र येऊन हा कार्यक्रम इथे केलेला आहे, इथे मंदिर उभारलेलं आहे। याच्यामध्ये सोनगिरकर साहेब असतील, महिंद असतील, शहाणे असतील, टाक असतील, सगळे जे काही आहे ज्या पोट शाखा त्या पोट शाखेचे सर्वजण एकत्र येऊन आणि याच्यात विशेषतः म्हणजे दिनकर अण्णा पाटील यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं। त्यांनी महानगरपालिकेकडून त्यांना ही जागा मिळवून दिली, मंदिर बांधून दिलं आणि असंच आपल्या सुवर्णकार समाजाच्या पाठीमागे जर राजकीय लोक उभे राहिले आणि आपल्या समाजातले पण राजकीय लोक जर याच्यामध्ये पुढे आले तर आपल्या समाजाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि आपले समाज हा प्रगतीकडे झेपावू शकतो, असंच मी या ठिकाणी सांगेल। असेच मंदिरं याच धर्तीवर, जसं इथे मंदिर झालं याच धर्तीवर आपण त्र्यंबकेश्वर येथे 16,000 स्क्वेअर फुटाचं मोठी धर्मशाळा नरहरी महाराजांचं मंदिर या ठिकाणी बांधतोय
अशा प्रकारे आपल्या प्रत्येक भागातून आपला सुवर्णकार समाज प्रत्येक ठिकाणी आज सोन्याचा दिवस मानला जातो, तो म्हणजे नरहरी महाराजांचं या ठिकाणी सातपूर नगरीमध्ये प्रस्थापन झालेलं आहे. मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि या प्राण प्रतिष्ठेसाठी या सातपूर नगरीतली आणि नाशिक शहरामधले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनी शुभेच्छावाद दिले. मी एक आनंदाची बातमी अशी सांगू शकतो, याला सुरुवात जी होती ती भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने या नगरीचं संपूर्ण सातपूर परिसर कॉलेज रोड पर्यंत एक पुस्तिका